तुम्हाला जेनझीज माहिती आहे काय किंवा मग जेनझीजची वोकॅब्युलरी काय माहिती आहे? आजकालच्या जेनझीजच्या प्रेमाच्या गप्पा जर आपण ऐकल्या तर असं वाटतं की आपण कोणत्या तरी वेगळ्याच ग्रहावर आलोय. अगोदर कसं असायचं, प्रेम झालं, पत्र दिली, लग्न झालं, पण आता कसं आहे, लव पेक्षा जास्त वोकॅब्युलरी त्यांची महत्त्वाची मानली जाते. आज आपण जेनझीजच्या प्रेमाचे काही सोपे शब्द जाणून घेणार आहोत. सगळ्यात पहिला शब्द आहे सिच्युएशनशिप. सोप्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर तुम्ही मित्रमैत्रिणींपेक्षा जास्त आहात पण बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड होण्याइतपत तयार नाही आहात, म्हणजे हे नातं पण त्याला नवीन नाव नाहीये. त्यामध्ये सगळ्यात जास्त गोंधळ असतो. पण आजकाल हेच ट्रेंडमध्ये आहे. दुसरा शब्द जो सध्या खूप गाजतोय तो म्हणजे रिज. जर तुमचा मित्र एखाद्या मुलीला सहज इम्प्रेस करत असेल तर आपण म्हणतो भावाचा रिज एकदम भारी आहे. म्हणजे समोरच्याला आकर्षित करण्याची तुमची स्टाईल किंवा चार्म जो असतो आपण म्हणतो. आणि जर कोणी तुम्हाला खूपच इम्प्रेस केलं तर त्याला म्हणतात स्ले. पण प्रेमामध्ये सगळंच गोड नसतं. जर तुमचा खास माणूस अचानक मेसेजला रिप्लाय देणं बंद करतो आणि गायब होऊन जातो तर हे लोक त्याला म्हणतात तुमचं घोस्टिंग झालंय. म्हणजे तो माणूस भूतासारखा गायब होतो. आणि जर समोरच्याच्या सुद्धा काही सवयी तुम्हाला खटकत असतील तर त्याला म्हणतात की रेड फ्लॅग्स. जसं की तो तुमच्याशी बोलताना सारखा स्वतःचाच मोठेपणा सांगत असेल तर तो एक मोठा रेड फ्लॅग आहे. आणि शेवटी मग तुम्हाला जर एखाद्याची गोष्ट खूपच विचित्र वाटली किंवा मग नाही आवडली तर त्याला म्हणायचं ईक. जसं की त्यांना जेवताना जोरात आवाज करणं वगैरे वगैरे. हे आहे जेनझीजचं आजच्या काळातलं डिजिटल प्रेम. तुमचे रेड फ्लॅग्स नेमके काय आहेत कमेंट्समध्ये आम्हाला नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आपल्या जेनझी मित्रांना नक्की टॅग करा.